नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पद्मश्री हा देशामधला चौथ्या क्रमांकाचा तो सर्वोच्च पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याच्या अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वर जिल्हा सातारा ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, गिरणा, पांझरा, आनेर या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? गिरणा, पांझरा, आनेर या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? तर या सर्व नद्या तापी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर चांदोली हे धरण सांगली जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूया, अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? तर अमृत महोत्सव हा 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, ठाणे हा जिल्हा, ठाणे या जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता? पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या दिवशी निर्माण झालेला आहे? तर पालघर हा जिल्हा 1 ऑगस्ट सन 2014ला ठाणे या जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा जिल्हा निर्माण झाला होता। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, नागझिरा हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा। तर नागझिरा हे महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामधलं एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती? महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर महाराष्ट्राची ऑप्शन क्रमांक 2 आहे, औरंगाबाद शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका आहे जी राज्यामध्ये क्षेत्रफळ या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, पुणे महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, खालीलपैकी कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जुलै या दिवशी कृषी दिवस हा साजरा केला जातो? तर 1 जुलै या दिवशी खालीलपैकी कोणाची जयंती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द गाईड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर गाईड या पुस्तकाचे लेखक R.K. नारायण द गाईड या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 15, भारताचं हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला म्हटले जाते?
तर हॉलिवूड ऑप्शन क्रमांक 2 आहे भारताचं हॉलिवूड हे मुंबई या शहराला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दुधवा हे नॅशनल पार्क आहे। प्रश्न क्रमांक 17 पाहूयात, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 18 पाहूयात, भारतीय रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? भारतीय रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 19 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात, जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? तर कृत्रिम उपग्रह ऑप्शन क्रमांक 2 स्पुटनिक, तो रशिया या देशाने सर्वात प्रथम अवकाशामध्ये सोडला होता। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात, खालीलपैकी कोणता एकमात्र अधातू आहे जो नेहमी द्रवरूप अवस्थेमध्ये असतो? खालीलपैकी कोणता एक अधातू आहे जो नेहमी द्रवरूप अवस्थेमध्ये असतो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आहे ब्रोमीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 21 पाहूयात, ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलं होतं? ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चार्ल्स डार्विन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 22 विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? तर विभवांतराचं एकक ऑप्शन क्रमांक 1 व्होल्ट या ठिकाणी विभवांतराचं एकक आहे। प्रश्न क्रमांक 23 पाहूयात, लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते? लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एक एन्झाईम असते? तर लाळेमध्ये ऑप्शन क्रमांक 1 आहे टायलिन या नावाचं एन्झाईम हे लाळेमध्ये प्रामुख्याने असते। प्रश्न क्रमांक 24 पाहूयात, नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता। प्रश्न क्रमांक 25 पाहूयात, भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत? तर सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 104 घटना दुरुस्ती ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 26 पाहूयात, स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुरुवात खालीलपैकी कधीपासून झालेली आहे? स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे? तर स्वच्छ भारत अभियान सुरुवात 2 ऑक्टोबर सन 2014 या दिवसापासून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 27 पाहूयात, राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? राष्ट्रीय सांख्यिकी दिन, तर राष्ट्रीय सांख्यिकी दिन ऑप्शन क्रमांक 4 आहे 29 जून या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस असतो। प्रश्न क्रमांक 28 पाहूया, LIC ची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका दिवशी झालेली? LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर यांची स्थापना सन 1956 या वर्षी LIC स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 31 पाहूयात, गायीच्या दुधाला पिवळा रंग हा खालीलपैकी कशामुळे येतो? गायीच्या दुधाला पिवळा रंग हा खालीलपैकी कशामुळे येतो? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे कॅरोटीनमुळे गायीच्या दुधाला पिवळा रंग हा प्राप्त होत असतो। प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट असलेले आम्ही लोक हे शब्द खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले? भारतीय राज्यघटनेमध्ये सरनाम्यामध्ये असलेले आम्ही लोक हे शब्द खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही लोक हे शब्द अमेरिकन राज्यघटना ऑप्शन क्रमांक A या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 33 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख सर्वात प्रथम करण्यात? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वात प्रथम
खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचा हा उल्लेख केलेला आहे? तर सर्वात प्रथम न्यायाचा उल्लेख हा केलेला आहे. न्याय या ठिकाणी अग्रक्रम देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 34 यापैकी कोणते एक राज्य आहे जे भाषिक आधारावर निर्माण झालं होतं? खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे जे सर्वात प्रथम भाषिक आधारावर निर्माण झालेलं राज्य आहे? तर भारतामध्ये सर्वात प्रथम भाषिक आधारावर आंध्र प्रदेश हे राज्य निर्माण झाले होते. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोग यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फाजल आली या ठिकाणी भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे ते अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. प्रश्न क्रमांक 56 पाहूयात. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा करण्यात आलेला आहे? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी स्थापन करण्यात? प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला होता? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आलेला आहे? तर सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? तर सुवर्ण महोत्सव हा दर 50 वर्षांनी साजरा करण्यात येतो. तर महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली होती? 1 मे 1960. म्हणजे 60 आणि हे 10 म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा 2010ला यावर्षी सुवर्ण महोत्सव हा साजरा करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार. तर भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 आणि 24 यांच्या अंतर्गत शोषणाविरुद्धचा अधिकार हा स्पष्ट करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 38 ग्रामसेवकांची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते? ग्रामसेवकांची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते? तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवकांची निवड ही जिल्हा निवड मंडळ यांच्यामार्फत ग्रामसेवकांची निवड ही होत असते. पुढचा प्रश्न पाहूयात. सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विदा सावरकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40 पाहूयात. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1897 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. वेदाकडे परत चला असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? वेदाकडे परत चला असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? वेदाकडे परत चला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते? खालीलपैकी कोणतं एक वर्तमानपत्र आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आहे संदेश वर्तमानपत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते. पुढचा प्रश्न पाहूयात. आझाद हिंद फौज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? आझाद हिंद फौज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. भारताचे गव्हर्नर जनरल कोणत्या वर्षापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? भारताचे गव्हर्नर जनरल कोणत्या वर्षापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? कोणत्या वर्षापासून? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे सन 1858. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार यांच्यावर खालीलपैकी कोणत्या वर्षी सह्या झाल्या होत्या? भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार हा झाला होता तर तो कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे सन 1954 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 55 पाहूयात. विद्यापीठ अनुदान आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? विद्यापीठ अनुदान आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1956 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या एका वर्षापासून झालेली आहे? नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर नोबेल पुरस्काराची सुरुवात ही सन 1901 पासून नोबेल पुरस्काराची सुरुवात ही
झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात। लिटिल मास्टर असे खालीलपैकी कोणत्या खेळाडूला म्हटले जाते? लिटिल मास्टर असे खालीलपैकी कोणत्या एका खेळाडूला म्हटले जाते? लिटिल मास्टर। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुनील गावस्कर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न पाहूयात। पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर व पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर वसलेलं आहे? पटना हे शहर तर गंगा या नदीच्या काठावर ते प्रामुख्याने वसलेलं आहे। प्रश्न क्रमांक 50 व्हाईट हाऊस खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? व्हाईट हाऊस हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? व्हाईट हाऊस तर व्हाईट हाऊस हे ठिकाण वॉशिंग्टन। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 51 पाहूयात। उगवत्या सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या एका देशाला म्हटले? उगवत्या सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? तर उगवत्या सूर्यांचा देश असे जपान या देशाला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 52 भारताचे शेक्सपियर असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचे शेक्सपियर असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर भारताचे शेक्सपियर असे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे। कालिदास यांना भारताचे शेक्सपियर असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 53 पाहूयात। संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विजयालक्ष्मी पंडित या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 54 पाहूयात। सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता आहे? सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता आहे? तर सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वात लहान असलेला खंड होईल। प्रश्न क्रमांक 55 पाहूयात। चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण किती टक्के असते? चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण किती टक्के असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1/6 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 56 पाहूयात। खालीलपैकी कोणता एक कालवा आहे जो अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर यांना जोडतो? अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना खालीलपैकी कोणता एक कालवा जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पनामा कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न वातावरणामध्ये सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो वातावरणाच्या सर्वात तपांबर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 58 पाहूयात। पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणाऱ्या गतीला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वी सूर्याभोवतीच फिरते तर या गतीला खालीलपैकी काय म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर परिभ्रमण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक पुढचा किसान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? किसान दिन तर किसान दिन ऑप्शन क्रमांक 23 डिसेंबरला किसान दिवस असतो। प्रश्न क्रमांक 60 कोल्हेरू हे भारतामधले एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? कोल्हेरू तर कोल्हेरू हे सरोवर भारतामध्ये आंध्र प्रदेश या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 61 पाहूयात। दाजीपूर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? दाजीपूर हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? दाजीपूर तर दाजीपूर हे कोल्हापूर जिल्ह्यामधलं एक महत्त्वपूर्ण वन्यजीव अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक तर विद्यार्थी मित्रांनो आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।